प्रत्येक प्रगती फाउंडेशन 8वा वर्धापन दिन या ठिकाणी या संस्थेच्या वतीने उड्डाण या प्रकल्पाचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे आणि प्रसंगी उपस्थित वरिष्ठ उपसंपादक दैनिक लोकसत्ता श्री माननीय अतुलजी माने, माननीय डॉक्टर श्री भास्कर ताटावकर, माननीय डॉक्टर श्री उत्तम सोनकांबळे, नवी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री विकास माडिक, नगरसेवक श्री रंगनाथ आवटी, समाजसेवक श्री एस के डावरे, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री किरण राणे, सचिव श्री एन डी पाटील, त्यांच्या सदस्य सहकारी श्री धर्मवीर सिंह अरोरा, त्रिलोचन सिंह दुग्गल, सौ सायली कदम, सौ लिमे, श्री मधुकर कांबळे, श्री शेखर दाते आणि प्रगती फाउंडेशनचे इतर सदस्य, मान्यवर, हितचिंतक, पत्रकार बंधू आणि भगिनी, 8 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था समाजाची बांधिलकी घेऊन आज उड्डाण ह्या त्यांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना शैक्षणिक दृष्ट्या सबल करणं, त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करणं आणि त्यांचं सर्वार्थानं सक्षमीकरण करणं ही केंद्र सरकार राज्य सरकारचीच असलेली उद्दिष्ट एनजीओच्या माध्यमातून केली जाण्याची अपेक्षा असते. आज ते प्रगती फाउंडेशननी ती भूमिका साकारण्याचं आणि ती प्रगती पथावर आणण्याचं ठरवलेलं आहे. देश स्वतंत्र झाला, देशाच्या स्वातंत्र्याची फळं सर्वांना मिळावीत अशी उद्दिष्ट असताना किती कोणी म्हटलं तरी आर्थिक विषमता, सामाजिक विषमता, शैक्षणिक विषमता ही राहिलेलीच आहे. का राहिली याच्या खोलात न जाता राहिली आहे आणि ती झालेली चूक दुरुस्त करण्याचं काम तुमचं आमचं सर्वांचं आहे. भूतकाळात घडलेल्या घटनांचा उल्लेख करून किंवा त्याला उजाळा देऊन मनामध्ये घालमेल निर्माण करणं, एकमेकांविषयी द्वेष निर्माण करणं, त्याच्यापेक्षा आजच्या सांप्रत परिस्थितीमध्ये ज्याला समाज सुजान होऊ लागलेला, सुशिक्षित होऊ लागलेला, धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या पलीकडे जाऊन माणसाची माणूस म्हणून एकमेकाकडे बघण्याची दृष्टी निर्माण झालेली, अशा वेळेला झालेल्या चुका दुरुस्त करण्याकरता समाजातील तळागाळातील सर्वार्थानं रुतलेल्या लोकांना हात देऊन त्यांना बाहेर काढायचं काम जे सर्वजण करतात त्याच्यामध्ये प्रगती फाउंडेशननी एक पाऊल गतीनं आणि आत्मविश्वासानं टाकलेलं आहे. म्हणून मी त्या संस्थेचं पहिल्यांदा कौतुक करतो. या ठिकाणी महिला बचत गट निर्माण करणं, त्याच्यातून गारमेंट, कॉस्मेटिक आणि फूड प्रोसेसिंग, अन्न प्रक्रिया करणे, ह्या अशा 2-3 उद्दिष्टांना सुरुवातीला त्यांनी काम करायचं ठरवलेलं आहे. मला खरं म्हणजे आज वर्षात नाही आले असं तर बऱ्याच झालं असतं. म्हणजे त्या महिला विभागाच्या प्रमुख मंत्री आहेत आणि खरं म्हणजे शिवाजीराव मोघे साहेबांना बोलवचं समाज कल्याण अधिकारी मंत्री, त्यांचा सुद्धा आपल्याला फार चांगला वगैरे समाज कल्याणच्या माध्यमातूनच जास्त फंड्स या अशा संस्थांना मिळू शकतात. कारण तुमची जरी उद्दिष्ट बघितली, तुम्हाला सर्वांना तुम्ही स्वतः स्वयंभू आहात, स्वयंपूर्ण आहात, परंतु आपला स्वतःचा संसार नीट आणि अतिशय प्रगतीशील करत असताना दुसऱ्यांच्यासाठी मनामध्ये चिंता व्यक्त करणं आणि ते चिंतनातून त्याच्यासाठी मार्ग निर्माण करणं हे निश्चितपणे चांगल्या सुशिक्षित नागरिकाचं, देशाच्यावर प्रेम करणाऱ्या एखाद्या घटकाचं लक्षण आहे. ते लक्षण तुमच्यामध्ये असल्याचा मला अतिशय आनंद आहे. या नवी मुंबईचा नागरिक, या मतदारसंघाचा आमदार आणि ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ह्या तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो. भविष्यकाळामध्ये तुमच्या हातून समाजाची सेवा घडेल आणि म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये विकास मी 5 लाख रुपये देण्याचं जाहीर करतो. पुढे तुम्ही जशी जशी प्रगती कराल
जसा आत्मविश्वास तुमच्यात तुम्ही जोपासाल तशा प्रकारची अधिक सुद्धा मदत देण्याचा मी शब्द देतो. साधारणपणे एखाद्या 1.5-2 महिन्यामध्ये विकास चेक घेऊन तुम्ही यांना पोचता करायचा. कारण विकास हा बऱ्याचशा सामाजिक संघटनाशी म्हणजे विकास भाडीक होतो. म्हणजे विकास त्याला मी आपुलकीने बोलतो की तो माझ्या लहान भावासारखा आहे. आणि म्हणून आपलं हे कार्य हे ज्या आत्मविश्वासाने ज्या आनंदानं उल्हासानं आपण या ठिकाणी आरंभलेलं आहे ते कुठेही कमी पडणार नाही त्या गोष्टीला. की शेवटी कर भला तो भला. जो माणूस दुसऱ्यांचं भलं चिंततो त्याचं परमेश्वराशिवाय दुसरं कोणी वाकडा करू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही चांगलं काम करता. मी तुमचा मोठा भाऊ म्हणून तुमच्या बरोबर आहे, पाठीशी नाही. त्यामुळे मी आय एम विथ यू, आय एम नॉट बिहाइंड यू. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.